केला आहे। शास्त्रीनगर नंबर 1 मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत। या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केलाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्यानं शास्त्रीनगरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तर नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे। शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे। येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केलंय। मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतलाय। तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे। या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झालाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र आचारसंहिता असल्यानं काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकावल्या आहेत। आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आलेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारण्यास प्रारंभ झालाय। धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई केलेली नाही। हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही, परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो। पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये 3-4 गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही। तरीसुद्धा निश्चितच आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कोणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाही व्हावी अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत। तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख, सहाय्यक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी 3 गाळे आज तयार दिसत आहेत। भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे। तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे, झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे।